नमस्कार, मी जुई आणि जुईज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत क्रिस्पी गार्लिक चटणी. मस्त अशी ही छान कुरकुरीत अशी तिखट तीळ आणि लसणीचा सुंदर असा ब्लेंड असलेली क्रिस्पी गार्लिक चटणी कशी बनवायची ते फटाफट आपण बघूया. फार सोपी आहे, साधनही काही लागत नाहीत. हे सगळं याचं मटेरियल. मी हे लसूण या माझ्या आवडत्या खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. ही भरपूर लसूण घेतलेली आहे मी. हे तीळ घेतले आहेत, हे आधी भाजून घेतले आहेत आणि याची अर्धी पावडर करून घेणार आहोत, है ना. थोडीशी, फार पावडर नाही. हे तेल, हे मीठ आणि हे बॅडगी मिरचीचं तिखट आणि हे माझी घरी असलेलं तिखट, साधं तिखट पण जास्त तिखट असतं थोडंसं, हे कमी तिखट नाही आहे. आता ही लसूण आपण ठेचून घेणार आहोत छानपैकी. तर ही लसूण आपण चॉप पण करू शकलो असतो चॉपरमध्ये, पण चॉप करून घ्यायचं नाही आहे. त्याचा असा ज्यूस निघाला पाहिजे मस्त असा छान. आणि ती क्रश झाली म्हणजेच खरं त्याचा फ्लेवर उतरणार आहे त्या तेलामध्ये फ्राय करता करता. आपल्याकडे जी कुटणे, वाटणे, भरडणे, दळणे, हे जे जात्यावर वाटणे वगैरे, खलबत्त्यात कुटणे वगैरे, असं जे प्रोसिजर आहे, ही आपली भारतीय संस्कृती मला वाटतं प्रत्येक घरामध्ये जपली गेली पाहिजे. ती उगीच आता यांत्रिक हे झालं आहे, बटन दाबलं कुर्र, ते मूळ नाळ म्हणतो ना आपण ज्याला, ती सोडता कामा नये. कारण पूर्वेकडील जे देश आहेत ना, त्या देशामध्ये मी बरंचसं काही व्हिडिओ म्हणा, हे म्हणा ते म्हणा बघितलं आहे की हे कुटणे, कांडणे वगैरे, दळणे, बारीक म्हणजे पिसणे चक्कीवरती वगैरे, हे ते कामं लोक करतात. मला वाटतं हे हेल्थसाठी चांगलं असावं. आजकाल ना काय झालं आहे की युगात जसं आलेलो आहोत आपण, तशी ही कामं बंद झाली आणि मग रोगांनी डोकं वर काढलं. आता हे तीळ आपण अर्धे बारीक करून घेऊया. फार पावडर नाही आहे करायची, जस्ट आपलं थोडंसं कुर्र करायचं आहे. हे बघा, पावडर करून घेतलेली आहे मी. ती अगदी फार पावडर नाही केली आणि अर्धे तीळ तसेच ठेवलेले आहेत मी. आता आपण या सगळ्यांची प्रोसिजर चालू करू. ही मी माझी लाडकी कढई ठेवून घेतलेली आहे पितळी जाडबुडाची, आणि ह्यात आपण तेल घालणार आहोत. हे जेवढं घेतलेलं आहे तेल फारसं नाही घ्यायचं आहे, तेल अगदी थोडंच घ्यायचं आहे. सगळी जेमतेम लसूण भाजली जाईल एवढं. आणि हे तापायला ठेवलेलं आहोत मी, फुल फ्लेमवर ठेवलेलं आहे तापायला. याच्यात थोडीशी लसूण टाकून बघितली आहे मी. हे बघा, चुरचुरायला लागली ना लसूण. आता ही लसूण टाकून घेतली आहे मी. थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये, हे ढवळू. आणि मी फास्ट फॉरवर्डवर आणलेला आहे हा व्हिडिओ, त्यामुळे आपला टाईम न जाता तुम्हाला दिसेल की मी कशी फ्राय केली आहे ते. परत एकदा थोडं 15 मिनिटांनी वगैरे मी लसूण मीठ टाकलं होतं. तर आता ही गुलाबी झाली आहे आणि एकमेकांना चिपकली आहे. आता परत एकदा मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे साधारण 3दा मी मीठ टाकलेलं असेल. आपण हे लक्षात ठेवायचं आहे की क्वांटिटी थोडी थोडी करून आपण 3 वेळा डिव्हाइड करून टाकलं होतं मीठ ह्याच्यात. तर आता हे बघा, ही थोडीसं पाणी आपलं ह्याच्यातनं एव्हॅपोरेट व्हायला लागलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिमणी किंवा जे एक्झॉस्ट फॅन असेल ते चालू केल्याशिवाय करायचं नाही, कारण आपले डोळे भरपूर चुरचुरतात हे फोडणीला घातल्या लसणीमुळे. ही बघा, ही आता सुटायला लागलेली आहे लसूण एकमेकापासून. बघा, बऱ्यापैकी ही लसूण आता झालेलीच आहे. आता आपण पुढली प्रोसिजर मात्र अगदी गॅस बारीक करून करणार आहोत. आता गॅस म्हणजे मी केव्हाचाच गॅस बारीक केला होता, पण जरा बंद चालू वगैरे करत राहावा टेम्परेचरप्रमाणे. ही छानपैकी गुलबटसर अबोलीशी अशी भाजून झालेली आहे माझी. आणि आता हे बघा, तरी पण याच्यात थोडा खळखळाट उरलेलाच आहे. तर याच्यात तीळ टाकून घेऊया. तीळ आपण भाजलेले होते आधी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे नाहीतर ते जास्त भाजले जातील आणि जळतील. तर त्यामुळे गॅस अगदी मंद म्हणजे बंदच. तो ज्यानी त्यांनी आपलं टेम्परेचर वगैरे मेंटेन करावं. लो टेम्परेचरच मेंटेन करावं. म्हणजे हे आता तीळ आपण अतिशय टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर टाकलेले आहेत, म्हणजे जेमतेम खरपूस ते भाजले जातील अशी टाकलेले आहेत. आता मी ह्याच्यात तिखट टाकून घेईन आहे. बघा, आता आपण याच्यात दोन्ही प्रकारचे तिखट टाकूया, बॅडगी मिरचीचं आणि साधं तिखट.
बघा हे अतिशय खळखळतं कमी आहे, हे दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ गॅस एकदम मी जवळपास बंदच करून घेतलेला होता. पण तरी पण टेम्परेचर जर तुम्हाला कमी पडलं आहे असं वाटत असेल तर चालू करून घ्या. म्हणूनच मी म्हणते की टेम्परेचर अतिशय रेग्युलेट व्यवस्थित करणं गरजेचं आहे याला, कारण कढई जाडबुडाची आहे तर ती चांगलीच तापलेली असते, त्यामुळे जिन्नस जळण्याचा प्रकार होतो. आणि लसूण कडू पडते, थोडीशी कडवट लागते लसूण जास्ती जळली तर. कांदा जसा कडू आणि गोड लागतो, पण लसणीची प्रकृती थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे लसूण कडवट लागतो आणि पदार्थ कडवट वगैरे झालेला काय बरा नाही. तर त्यामुळे आता ही मी पावडर टाकून घेणार आहे. ही पावडर म्हणजे कसं आहे की त्या चटणीला त्या बाइंडिंग आहे, त्या तेलासाठी बाइंडिंग, म्हणजे पाण्याचा जो गुणधर्म असतो उताराकडे वाहण्याचा तसा पानामध्ये आपल्या जेवायच्या तेलाचा पण तसाच सेम गुणधर्म असतो. लोणचं मिंचं वाढलं की त्याच्यातलं तेल असं वाहू लागतं उताराकडे. ह्या चटणीचा पण सेम तसा प्रकार होऊ नये म्हणून आपण अर्धे तीळ हे पावडर करून घेतलेले आहोत आणि त्यामुळे थोडीशी कन्सिस्टन्सी येईल याला, बाइंडिंग येईल याला आणि तेल जागच्या जागीच राहील, मुरेल. तरी पण आपण काय केलं ना, गॅस जर बंद केला तर ही चटणी ढवळत ठेवायची आहे अगदी बऱ्यापैकी टेम्परेचर डाऊन होईपर्यंत. आणि हाच रूल आपण बेरीज घरचं तूप वगैरे करतो त्याही वेळेला लागू पडतो की भांडी बऱ्याच वेळेला खूप तापलेली असतात आणि अशा वेळेला शेवटपर्यंत आपण तो जर गॅस चालूच ठेवला. आता मी हे गॅस बंदच केलेला आहे आणि ही चटणी ढवळतेच आहे, तरी पण बघा ती दिसती आहे तुम्हाला अशी सुमसुम होताना, ते बघा बुडबुडे दिसतात आहेत आपल्याला त्याचे. तर हे असं गॅस बंद केल्यानंतर पण बराच वेळ ढवळायचं आहे, कारण ते मेटलचं शेवटी टेम्परेचर जास्त झालेलंच असतं आणि जर का आपण त्याच्यावरती ते चालूच ठेवलं तर जिन्नस ठेवल्यानंतर जळायची शक्यता असते आणि अशा वेळेला आपण पळून गेलो की चलो हो गया म्हटल्यानंतर मग खालच्या पदार्थाची वाटच लागली. तर त्याच्यासाठी आपण शेवटपर्यंत थोडासा पेशन्स ठेवून आणि हे चालू ठेवायचं आहे आणि नाही तर मग एका पॉटमध्ये आपण तत्काळ याला काढून घ्यायचं आहे. तर मी आता हे काढून घेते बाउलमध्ये. बघा कशी मस्त दिसते आहे, एकदम रंगतदार दिसते आहे. याच्याबरोबर जेवणाला मजा येऊन जाते छानपैकी. बघा आता तुम्हाला मी नीट जवळनं दाखवते आहे की कशी ही क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत दिसते आहे ते. आणि सगळी आपली एक पीस ना पीस त्याच्यातला लसणीचा असा मोकळा झालेला आहे आणि ती एकदम छान दिसते आहे. आपण ही थोडीशी हॅक बघूया की रोज जे आपण किचनमध्ये आपलं प्लास्टिक निघतं की बिस्किटाचे पुडे असतात, नव्हे दुधाच्या पिशव्या असतात आणि कशाच्याही भाजी आणलेल्या पिशव्या असतात, खराब झालेल्या पिशव्या असतात, त्या एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरायच्या रोज. नाही भरल्या गेल्या, फुल व्हायला आली तरी ठासून ठुसून सांडशीच्या टोकाने आपण त्या आतमध्ये भरायच्या आहेत. आणि जर तशाच फेकल्या तर त्या कुठेतरी गाईच्या मुखात वगैरे जातील, कशा प्राण्याच्या पोटात जातील. जमिनीतही ते प्लॅस्टिक वाढतं आहे, ते करोडो वर्ष डिस्ट्रॉय होत नाही. त्यामुळे आपण अशा प्रकारे ह्या बाटलीत सगळं डंप करत जायचं आहे आणि झाकण लावून मगच बाटली फेकायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आता याच्यापुढे अशाच छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची वाट बघते मी. थँक्यू. बाय.